नमस्कार मित्रांनो, हे आमचे परममित्र महेश गायके. खूप त्यांनी काळापासून माझ्यासोबत आहेत. पण आज प्राऊड फील होतो, की खरंच मित्र असावं तर आमच्या महेश सारखे. लहानपणापासून ज्या गोष्टीची आवड होती, ज्या मित्रांसोबत खूप जीव रमत होता, ज्या मित्रांसोबत खूप खूप आठवणी आहेत. पण अशी पण काही मित्र आहेत, की ज्यांच्यासाठी अर्ध्या रात्री शेवटच्या ताटावरून उठून गेलो. म्हणजे जेवण करताना उठून गेलो. त्या मित्रांसाठी अंगावरती केसेस काढून घेतल्या, सगळ्यांसाठी बदनाम झालो, चारचौघामध्ये लोक नावं बोटं ठेवतात. आज तेच मित्र भविष्यामध्ये मला विचारतात की विकी तू काय करतोस, की तुझा कुठला व्यवसाय आहे. अरे यार हमारे पास में तो ये है, हमारे पास में तो वो है. तर कधी कधी वाईट वाटतं. लहानपणाचे मित्र आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला अशा अपेक्षा नव्हत्या. म्हणून मी तुम्हाला आज एक नवीन उदाहरण देणार आहे. हा आमचा मित्र महेश गायके खूप कमी काळापासून माझ्या सोबत होता आणि आज माझ्या सोबत इथं बसलेला आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुखा-दुःखामध्ये मला मदत करणारा. म्हणजे असं म्हणता येईल की बाबा मला जीवाला जीव देणारा. आयुष्यामध्ये काही असो का नसो, पण नक्कीच महेशसारखे मित्र असावं. कारण त्याच्यामुळं मला भरपूरशा गोष्टी शिकायला भेटल्या. मी ज्यांच्यासाठी कधीही पण अवेलेबल होतो, ते माझ्यासाठी कधीच अवेलेबल नव्हते. म्हणून मित्रांनो, एक गोष्टीचा विचार करा. आपण कोणासाठी काय करतो आणि आपल्यासाठी कोण काय करू शकतो, या गोष्टीचा विचार करून मित्रपणा करावा. किंवा राहताना एकदम मन मोकळं राहायचं. भाई मेरे पास है तो है, नहीं है तो नहीं है. बट असं कोणाबद्दल असं की ठीक है, आज उसके हालात नहीं है, आज उसके घर की कुछ मजबूरी है, तो आगे चल के कुछ बात बन सकती है उसकी. तो